हे बघा, आज मी आलेले आहे गावाला आमच्या कालवण चुलीवरचं. हे बघा, आता ते आपण हे मासे ना साफ करून घेऊ आणि मग बघूया रेसिपी चुलीवरती मस्त. ते व्हिडिओ टाकायला चालू करणार आहे. मला जर ध्रुवा आणि सूर्या ही माझी 2 मुलं, हे बघा कशी खेळतात. हे बघा, तर या दोघांना बघून मला व्हिडिओ शूट करायला लागतात. तर त्याच्यामुळे मला रोज डेली व्हिडिओ टाकता येत नाही, पण हळूहळू मी चालू करणार आहे व्हिडिओ टाकायला आता, जसं होईल तसं. हा माझा छोटा मुलगा सूर्या, सुरू, आणि हा ध्रुवा. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला माझ्या सपोर्ट करा तुम्ही. तर बघूया आपण, चला व्हिडिओ. बघा, आपण असे मासे साफ करून घेणार आहे आता स्वच्छ, आणि मग असे आपण कालवण बनवणार आहे. थांब ना बापडी, बघ फिश, बघ फिश. चालू बघा, आता आपले एवढे मासे ना साफ झालेत, अजून एवढे करायचे ते. हे बघा, चहा आपला कोरा चहा गावाकडचा. आणि इकडं अजून आमचे आई आहेत, आई भात घालायला लागल्यात. आपले ध्रुवा आणि सूर्या. हे कांदे आता आपल्याला ना वाटण करण्यासाठी चुलीत भाजायच्यात, त्याच्यामुळे ते कापून घ्यायला लागले आता. हे आपण चुलीत टाकून घेऊया भाजून. हे बघा, आता आपण हे ना मासे धुवून घेऊ स्वच्छ पाणी. काय हाय, मी इथेच बाबू, थांब. हे बघा, आता आपले कांदे ना भाजून झालेत चुलीत. हे बघा, बाहेर काढले त्याला वाटण वाटायचे, मस्त भाजले ते एकदम भारी.
आता हे बघा, आई आहे ना भाकरी करते त्या चुलीवर. हा सूर्य आहे ना मला काय करून देत नाही, हे बघा. हा, त्याच्यामुळं आई लागले मस्त. हे आता असं बारीक करून घेऊ आपण, म्हणजे ते वाटायला सोपं जाईल. असं बारीक बारीक ठेचून घेऊ. थोडं पाणी टाकायचं. माशाच्या कालवणाला फोडणी देऊया. मसाले आपण लय हलवायचे नाही. आता पाणी ओतू आणि मग शिजवून ठेवू 15 मिनिटं. मीठ टाकून घेऊ आता. हे बघा, आपलं कालवण झालेलं आहे आता, माशाचं कालवण चुलीवरचं. तर आपण आता जेवूया. तर हे बघा, आता आपण आहे ना मासं मी खाऊन दाखवते. हे बघा, एकदम मस्त शिजले. बाजरीच्या भाकरीबरोबर तर एकच नंबर. मस्त. काय माशाचं चुलीवरचं कालवण आणि त्याच्या जोडीला बाजरीची भाकर एकच नंबर लागते खायला. गॅसवर करते ना माशाचं कालवण, ते असं होतच नाही, कारण त्याला एवढी चव येतच नाही. ते आपण नेहमीच खातो. आणि हे त्याच्या तुलनेमध्ये काहीच, म्हणजे हे चांगलंच लागतं. तर या जेवायला सगळ्यांनी. माझ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा.